नमस्कार मित्रांनो, तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हा पार्ट नंबर 2 मधला युनिट नंबर 7 आहे. या टॉपिकमध्ये एकूण 3 टाईप्सचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. पहिला टाईप आहे रँडम व्हेरिएबल अँड इट्स टाईप्स. दुसरा टाईप आहे प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि तिसरा टाईप आहे प्रोबॅबिलिटी ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. Type number 1, random variable and its types. A function from the sample space to the set of real numbers is called a random variable. Random variable ची ही फॉर्मल डेफिनेशन आहे. ही समजून घ्यायच्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघूया. If 3 coins are tossed simultaneously, the sample space is S is equal to HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH and TTT. आपल्याला हा सॅम्पल स्पेस कसा तयार करायचा माहिती आहे. आपण स्टँडर्ड 10 मध्ये हे सगळं शिकलेलं आहे. सॅम्पल स्पेसमध्ये जर आपण प्रत्येक आउटकममध्ये जाऊन नंबर ऑफ हेड्स काउंट केले तर पहिल्या आउटकममध्ये HHH मध्ये किती हेड्स आहेत तर 3 हेड्स आहेत. ही जी माहिती आहे ही आपण ह्या प्रकारे डिनोट केली. n ब्रॅकेटमध्ये HHH इक्वल टू 3. हे वाचायचं कसं? n ऑफ HHH इक्वल टू 3. तर अशा प्रकारे आपण सॅम्पल स्पेसमधल्या सगळ्या आउटकम्समध्ये नंबर ऑफ हेड्स काउंट केले आणि जर लिहिले तर नंबर ऑफ हेड्स आपल्याला 0 मिळू शकतात. इथे एकही हेड नाही आहे. किंवा नंबर ऑफ हेड्स आपल्याला ह्या केसमध्ये 1 हेड आपल्याला मिळतो. म्हणजे नंबर ऑफ हेड्स आपल्याला 1 मिळू शकतात किंवा नंबर ऑफ हेड्स 2 मिळू शकतात किंवा नंबर ऑफ हेड्स 3 असू शकतात. सो एकूण मिळून हेड्सची संख्या इथं 0, 1, 2 किंवा 3 आहे. मग हे जे आउटकम्स आहेत ते आउटकम्स आणि हे 0, 1, 2, 3 हे नंबर्स याच्यामध्ये एक प्रकारचं रिलेशन आपण तयार करू शकतो की HHHचं रिलेशन आपण 3 बरोबर, HHTचं रिलेशन 2 बरोबर, HTHचं रिलेशन 2 बरोबर. अशा प्रकारे ह्या सगळ्यांचं रिलेशन त्या आउटकममध्ये असलेल्या करस्पॉन्डिंग नंबर ऑफ हेड्स बरोबर जोडू शकतो. आणि हे रिलेशन म्हणजेच एक प्रकारचं फंक्शन आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हे जे नंबर ऑफ हेड्स आहेत याला आपण रँडम व्हेरिएबल म्हणणार आहे. आणि हा जो नंबर ऑफ हेड्स रँडम व्हेरिएबल आहे तो 0, 1, 2 आणि 3 या व्हॅल्यूज अज्युम करतो. आता ह्या रँडम व्हेरिएबलच्या नावामध्ये रँडम हा शब्द का आहे? ज्यावेळेला तुम्ही 3 कॉइन्स टॉस करता त्यावेळेला जे आउटकम्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये नेमके तुम्हाला 3 हेड्स मिळणार आहेत, 2 मिळणार आहेत, 1 मिळणार आहे की 0 मिळणार आहेत हे आपल्याला आधीपासून सांगता येत नाही. आणि म्हणून ह्या व्हेरिएबलला आपण रँडम व्हेरिएबल म्हणतो. आणखीन एक एक्झाम्पल बघा. इफ इन ए क्लास ऑफ स्टँडर्ड 4 वी नोट द वेट्स ऑफ स्टुडंट्स इन द क्लास ॲज पर देअर रोल नंबर, देन देअर इज अ रिलेशन बिटवीन रोल नंबर्स अँड वेट्स ॲज बिलो. आता समजा एखाद्या 4थीच्या वर्गामधल्या मुलांचे आपण वेट्स कॅल्क्युलेट केले रोल नंबरनुसार. त्याची लिस्ट बनवली तर ती अशा प्रकारे दिसू शकतात. ते आपल्या सोयीसाठी फक्त 5च विद्यार्थ्यांचे वेट्स डिनोट केलेले आहेत. आता इथे वेट्स काय आहेत तर 22, 19, 20, 18, 21. हे जे रोल नंबर आणि वेट्स यांच्यामध्ये हे एक प्रकारचं रिलेशन इथे दिसते. हे रिलेशन म्हणजे हे फंक्शन आहे. म्हणून इथं वेट ऑफ स्टुडंट्स इज ए रँडम व्हेरिएबल. विद्यार्थ्याचं वजन किती आहे हे आधीपासून आपण नेमकेपणाने सांगू शकत नाही. म्हणून इथं सुद्धा ह्या व्हेरिएबलमध्ये रँडम हा वर्ड आपल्याला आलेला दिसतो. आता अजून रँडम व्हेरिएबलची काही एक्झाम्पल्स आपण बघूया. मार्क्स ऑफ स्टुडंट्स इन ए टेस्ट. आता विद्यार्थ्यांना जे एखाद्या टेस्टमध्ये मार्क्स पडतात ते एक्झाम झाल्या लगेचच काय आपण सांगू शकत नाही. त्याचा अंदाज आपण सांगू शकतो पण नेमकेपणाने किती पडणार आहेत हे काय आपण सांगू शकत नाही. किंवा हाईट ऑफ स्टुडंट्स. जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे वेट्स बघितले तसं हाईट्स पण बघू शकतो. नंबर ऑफ पर्सन्स इन ए फॅमिली. समजा एखाद्या एरियामध्ये आपण सर्वे कंडक्ट केला आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथं त्या फॅमिलीमध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या लिहिली तर नंबर ऑफ पर्सन्स इन ए फॅमिली हा सुद्धा एक रँडम व्हेरिएबल येणार आहे. त्याच्यानंतर द लाईफ ऑफ ए बॅटरी. मग ही बॅटरी तुम्ही घरात बसवलेली इन्व्हर्टरची बॅटरी असेल किंवा मोबाईलमधली बॅटरी असेल, कुठल्याही प्रकारच्या बॅटरीची एक स्पेसिफिक लाईफ असते. जसं घरामधल्या इन्व्हर्टरची बॅटरी असेल तर साधारण 5 वर्ष त्याच्यासाठी लाईफ कंपनीने दिलेली असते. पण काही बॅटरीज त्याच्यापेक्षा जास्ती काळ चालतात, काही बॅटरीज त्याच्यापेक्षा कमी काळ चालतात. त्यामुळं नेमकी किती एखादी बॅटरी चालणार आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून ही जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे बॅटरीची
ती सुद्धा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर द ॲव्हरेज ऑफ ए मोटरसायकल पर लिटर. आता आपण ज्या मोटरसायकल्स वापरतो त्याचं ॲव्हरेज आपल्याला माहिती असतं, पण प्रत्येक वेळेला नेमकेपणाने ठराविक किलोमीटर ती गाडी जाईल याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणून हे ॲव्हरेजसुद्धा काय आहे, रॅन्डम व्हेरिएबल आहे. Generally, the random variables are denoted by capital letters and its values by small letters of English alphabet. Types of random variables. रॅन्डम व्हेरिएबलचे एकूण 2 टाईप आहेत. त्यातला पहिला आहे डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजेच DRV. स्टॅटिस्टिक्समध्ये खूप जागी शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात, त्यामुळे तुम्हीसुद्धा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलला नेहमी DRV म्हटलं तरी चालेल. इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित असताना तिन्ही लेटर्स स्मॉल लेटर्स लिहायचे आहेत. A random variable is discrete if it takes finite or countably infinite values in a given interval. सो डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय, तर त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फायनाईट असतात किंवा काउंटेबली इन्फायनाईट, म्हणजे इन्फायनाईट असल्या तरी त्या मोजता येण्याइतक्या असतात. फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबर्स बघा, नॅचरल नंबर्स सुरू होतात 1 पासून, 1 2 3 4 5 अँड सो ऑन. आता इथं अँड सो ऑन म्हणजे हे इन्फायनाईटली मेनी आहेत, पण याचं काउंटिंग पॉसिबल आहे. काउंटिंगची प्रोसेस काय याच्यामध्ये संपत नाही, मग ह्याला काय म्हणणार आपण, काउंटेबली इन्फायनाईट व्हॅल्यूज. सो ए रॅन्डम व्हेरिएबल इज डिस्क्रीट इफ इट टेक्स फायनाईट ऑर काउंटेबली इन्फायनाईट व्हॅल्यूज इफ 3 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली. मग अशीच एक्झाम्पल घेऊया 3 कॉईन्स टॉस करण्याचं. आणि कॅपिटल एक्स जो आहे हा रॅन्डम व्हेरिएबल आपण डिफाईन केला नंबर ऑफ हेड्स. तर मग एक्स कुठल्या व्हॅल्यूज घेणार आहे, मग अशी आपण बघितलं की नंबर ऑफ हेड्स काय असू शकतात, 0 1 2 किंवा 3 असू शकतात. ऑब्झर्व दॅट हिअर एक्स डज नॉट ॲझ्युम द व्हॅल्यूज बिटवीन 0 अँड 1 ऑर 1 अँड 2 ऑर 2 अँड 3. साधी गोष्ट आहे की नंबर ऑफ हेड्स एकतर 0 आहेत किंवा 1 किंवा 2 किंवा 3, यांच्या आदल्यामधल्या कुठल्याही व्हॅल्यूज एक्स घेत नाही, कारण नंबर ऑफ हेड्स कधीही फ्रॅक्शन असू शकत नाहीत. आणि मग हा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे. आता इथं ह्या डेफिनेशनचा पुन्हा विचार केला तर तुम्ही बघू शकताय की ह्या एक्सनी घेतलेल्या व्हॅल्यूज किती आहेत, फक्त 4च व्हॅल्यूज हा एक्स घेतो. सो फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आणि ह्या कुठल्या रेंजमधल्या आहेत तर 0 पासून 3 पर्यंतच्या ह्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. पण 0 पासून 3 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज घेतलेत का, नाही, कारण 0 आणि 1च्या मधल्या किंवा 1 आणि 2च्या मधल्या किंवा 2 आणि 3च्या मधल्या व्हॅल्यूज इथं हा एक्स ॲझ्युम करत नाही. तर 0 आणि 3 मधल्या काही ठराविकच व्हॅल्यूज, म्हणजे 0 नंतर 1 1 नंतर 2 आणि 2 नंतर 3 अशा प्रकारच्या व्हॅल्यूज ॲझ्युम केलेत, म्हणून हा डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आहे, हे लक्षात घ्या. आता हा जर सेट आपण तयार केला 0 1 2 आणि 3चा, तर ह्या सेटला म्हणायचं ह्या व्हेरिएबलची रेंज. पुढचा आहे टाईप कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. हा सुद्धा इन शॉर्ट CRVने डिनोट करता येईल. A random variable is continuous if it can take infinite values in a given interval. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की नंबर ऑफ हेड्स 0 पासून 3 पर्यंत असणार आहेत, पण 0 पासून 3 पर्यंतचे सगळे नंबर काय त्यात येणार नाहीत. पण जर समजा असा एखादा रॅन्डम व्हेरिएबल असेल जो दिलेल्या इंटरवलमधल्या सगळ्या व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकत असेल, करेलच असं नाही, पण त्याच्या व्हॅल्यूज काहीही येऊ शकत असतील, तर मात्र त्या व्हेरिएबल आपण कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल म्हणणार. आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल हा इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकतो, हे लक्षात घ्या. याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण मगाशीचं वेटचं एक्झाम्पल बघू शकतो, पण ह्या वेळेला वेट जे आहे ते फक्त किलोग्राममध्ये मोजायच्या ऐवजी ते अगदी ग्रॅम्सपर्यंत आपण मोजणार आहे. मग अशा परिस्थितीत काय होईल, समजा एखाद्या 5वीच्या वर्गातील मुलांचं वेट तुम्ही मेजर करायला लागला आहे, तर असं असू शकेल की एका विद्यार्थ्याचं वजन हे 22 किलोग्रॅम्स अँड 650 ग्रॅम्स आहे, तर आणखीन एखाद्या विद्यार्थ्याचं वजन हे 22 किलोग्रॅम्स अँड 400 ग्रॅम्स आहे. आपल्या सोयीसाठी आपण फक्त इथं 2च विद्यार्थ्यांचे वेट्स अशा प्रकारे मेन्शन केलेले आहेत, पण अशा प्रकारे आणखीन विद्यार्थ्यांचे वेट्स असू शकतात की जे एक्झॅक्टली 22 किंवा 23 किंवा 24 असा असायच्या ऐवजी 22 किलोग्राम्स आणि काही ग्रॅम्स, 23 किलोग्राम्स आणि काही ग्रॅम्स वगैरे अशा प्रकारे असू शकतात. 22 किलोग्रॅम अँड 650 ग्रॅम्स हे आपण 22.650 किलोग्राम असं लिहू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता की वेट जे आहे हे 22 किलोग्राम आणि 23 किलोग्राम याच्यामधल्या व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकतं. आणि म्हणूनच मित्रांनो हे वेट जे आहे ते कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आहे. जर त्या वर्गातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेट्स आपण घेतले आणि ते मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 23 असतील, तर मग
वेट ह्या रँडम व्हेरिएबलची जी रेंज आहे ती आहे क्लोज इंटरवल 18 to 23. मित्रांनो, हा फरक लक्षात घ्या की मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या वेळेला रेंज लिहिलेली आहे त्यावेळेला तो एक सेट आहे, पण ह्या वेळेला जी रेंज दिलेली आहे तो एक क्लोज इंटरवल. आणि याचा अर्थ आहे की 18 पासून 23 पर्यंतच्या ज्या इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज वेट ॲज्युम करू शकते. आता काही प्रॉब्लेम्स आपण सोडूया, म्हणजे हा कन्सेप्ट समजायला अजून थोडी मदत तुम्हाला होईल. ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स जर एक्झाममध्ये आले तर ते अशा प्रकारे विचारलेले असू शकतात आणि वेटेज फक्त 1 मार्क आहे हे लक्षात घ्या. आयडेंटिफाय रँडम व्हेरिएबल्स ॲज आयदर डिस्क्रीट ऑर कंटिन्युअस अँड राईट द रेंज वेन एव्हर इट इज पॉसिबल. इथं जरा प्रिंटिंग मिस्टेक झाले, ऑफच्या ऐवजी ऑर पाहिजे. सो रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट आहे की कंटिन्युअस आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि शक्य असेल त्यावेळेला रेंज त्याची लिहायची आहे. तर बघा एक्झाम्पल नंबर 1. ए पेज इन ए बुक कॅन हॅव ॲट मोस्ट 300 वर्ड्स. एक्स इक्वल टू नंबर ऑफ मिसप्रिंट्स ऑन ए पेज. आता इथं काय सांगितलं आहे की एका पुस्तकामध्ये एका पानावरती जास्तीत जास्त किती शब्द असू शकतात? 300 वर्ड्स असू शकतात. मग त्याच्यामध्ये मिसप्रिंट्स किती होऊ शकतील? किती शब्दामध्ये चुका असू शकतील? एका शब्दामध्ये, 2 शब्दामध्ये, 3 शब्दामध्ये, असं जास्तीत जास्त 300 शब्दामध्ये चुका असू शकतील किंवा एकही चूक असणार पण नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हे नंबर ऑफ मिसप्रिंट्स जे आहेत ते काय असू शकतात? तर 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे मिसप्रिंट्स जे आहेत ते 0 आणि 1च्या मधल्या कुठल्या व्हॅल्यूज किंवा 1 आणि 2च्या मधल्या व्हॅल्यूज कुठल्या असणार नाहीत. तर 0 पासून 300 पर्यंतच्या फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यूज इथे एक्स ॲज्युम करणार आहे. म्हणूनच हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे आणि त्याची रेंज काय आहे? तर रेंज आहे एक सेट ज्याच्यामधले एलिमेंट्स आहेत 0, 1, 2 अप टू 300. हे एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर त्याचं सोल्युशन ह्या प्रकारे लिहायचं. दिलेले माहिती परत लिहायची गरज नाही, डिरेक्टली आपण मेन्शन करणार इट इज ए DRV. हवा असेल तर तुम्ही हे पूर्ण लिहू शकता आणि मग पुढच्या स्टेटमेंटमध्ये लिहायचं इट्स रेंज इज दिस सेट. आता इथं ऑब्झर्व करा 0 आणि 1च्या मधल्या, 1 आणि 2च्या मधल्या वगैरे व्हॅल्यूज इथे घेतल्या गेलेल्या नाही आहेत. ह्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर 1 पासून 300 पर्यंतचे 300 आणि हा आधीचा एक नंबर म्हणजे 301 एलिमेंट्स ह्या सेटमध्ये आहेत. सो फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स इथे एक्स ॲज्युम करतो आणि म्हणून हा DRV आहे. पुढचं एक्झाम्पल आहे नंबर ऑफ स्टुडंट्स प्रेझेंट इन ए क्लास ऑफ 50 स्टुडंट्स. आता एखाद्या 50 विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे घ्यायची आहे. समजा एकही विद्यार्थी हजर नाही आहे तर येणार 0, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2. अशा प्रकारे जास्तीत जास्त सगळे विद्यार्थी हजर असू शकतात. म्हणजेच हा एक डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे आणि परत त्याची रेंज किती आहे? 0, 1, 2 अप टू 50 हा सेट. ए प्लेयर गोज टू जिम रेग्युलरली. एक्स इक्वल टू रिडक्शन इन हिज वेट इन ए मंथ. आता याच्यामध्ये एक प्लेयर जिममध्ये वर्कआउट करायला जातो आहे आणि मग त्याच्यामुळे त्याचं वजन जर कमी होत असेल तर ते किती आहे दर महिन्याला? मित्रांनो लक्षात घ्या, वजन जे आहे ते मगाशी बघितलं तसं किलोग्रॅम्स आणि ग्रॅम्समध्ये कमी होऊ शकते. म्हणजे हे फक्त किलोग्रॅममध्ये नाही तर किलोग्रॅम्स आणि ग्रॅममध्ये जर मेजर केलं तर हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल येईल. शिवाय हे वजन किती कमी होणार आहे? तर अजिबात समजा कमी झालं नाही तर व्हॅल्यू त्याची 0 येऊ शकेल, पण त्याच्यानंतर नेमकेपणानं किती कमी होणार आहे हे आपण सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे ह्याची रेंज लिहिता येणार नाही. सो इथं परिस्थिती अशी आहे की हा कुठल्या प्रकारचा रँडम व्हेरिएबल आहे ते आपण सांगू शकलो आहे, पण याची रेंज मात्र आपण सांगू शकलेले नाही आहोत. एक्झाम्पल नंबर 4. नंबर ऑफ अटेम्प्ट्स रिक्वायर्ड बाय कॅन्डिडेट टू क्लिअर अॅन IAS एक्झामिनेशन. आता एखादी IAS एक्झामिनेशन असेल तर त्या एक्झामला विद्यार्थी किती वेळेला बसू शकतो? ती एक्झाम पास करायला कमीत कमी एकदा तर ती परीक्षा द्यावीच लागेल. आता समजा पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाला नाही तर अजून एक अटेम्प्ट देईल, नाही तर अजून एक अटेम्प्ट देईल, असे तो अटेम्प्ट देत राहील. सो याच्यामध्ये 1, 2, 3, 4 अशा प्रकारे नंबर ऑफ अटेम्प्ट्स येणार आहेत आणि म्हणून हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. पण हा विद्यार्थी नेमकेपणानं किती अटेम्प्ट्स देणार आहे किंवा नेमकेपणानं एखाद्या विद्यार्थ्याला किती अटेम्प्ट्स लागणार आहेत ती एक्झाम क्लिअर करायला हे आपण सांगू शकत नाही. म्हणून इथं या सेटमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला काय ते सांगता आलेली नाही, पण याची रेंज आपल्याला लिहिता येईल 1, 2 अँड सो ऑन. आणि मग इथं किती एलिमेंट्स आहेत? तर काउंटेबली इन्फायनाईट एलिमेंट्स आहेत ते लक्षात घ्या. ही मोजणीची प्रोसेस, काउंटिंग प्रोसेस याच्यामधली संपत नाही, पण काउंट करता येतात आणि म्हणून याला काउंटेबली इन्फायनाईट आपण म्हणतो.
पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघायचा हाईट ऑफ ए स्कायस्क्रॅपर. स्कायस्क्रॅपर म्हणजे काय, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं झालं तर आकाशाला जाऊन टेकलेल्या असतात अशा उंचच्या उंच इमारती. तर अशा प्रकारच्या ज्या उंचच्या उंच इमारती आहेत त्यांच्या हाईट्स आपल्याला इथं बघायच्या आहेत. तर मग हे हाईट काय असू शकते, असं नाही ना की हाईट 1 मीटर 2 मीटर 3 मीटर अशी मीटर्समध्ये पूर्णांक असणार आहे. 1 मीटर्स आणि सम मीटर्स असू शकते, किंवा तुम्ही हाईट फीटमध्ये कॅल्क्युलेट केली तर पूर्ण फीट्स येईल असं काय नाही आहे. फीट्स, इंचेस, सेंटीमीटर्स अशी ती कमी कमी होत जाईल. सो हाईट जी आहे ती फ्रॅक्शनमध्ये असू शकते आणि त्याच्यामुळे ही कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. इथं सुद्धा आपण याची रेंज सांगू शकत नाही. पुढचं एक्झाम्पल आहे नंबर ऑफ फ्लोअर्स इन ए बिल्डिंग इन ए सिटी व्हेअर मॅक्झिमम 15 फ्लोअर्स आर अलाउड. ऑब्व्हियसली हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल येईल, कारण नंबर ऑफ फ्लोअर्स किती येणार 1 2 3 अँड सो ऑन, आणि मॅक्झिमम किती येऊ शकतात, तर मॅक्झिमम येऊ शकतात 15. म्हणजेच इथं रेंज आहे सेट 1 2 3 अँड सो ऑन अप टू 15. एक्झाम्पल नंबर 7, ए सोशल वर्कर इज इंटरेस्टेड इन नोईंग द नंबर ऑफ इलिटरेट्स इन ए ग्रुप ऑफ 1000 स्लम ड्वेलर्स. म्हणजे स्लम्समध्ये राहणाऱ्या लोकांच्यामध्ये 1000 लोकांच्यामध्ये किती इलिटरेट्स आहेत हे बघायचं आहे. मग इलिटरेट्स काउंट करत असताना तुम्ही बघणार ना एकही इलिटरेट नाही आहे, म्हणजे 0 नंबर ऑफ इलिटरेट्स, किंवा 1 आहे 2 आहे 3 आहे. म्हणजे इलिटरेट्सचा नंबर जो आहे तो फ्रॅक्शन असू शकत नाही, तो नेहमी इंटिजर राहणार आहे. आणि इलिटरेट्सचे नंबर्स किती येणार आहे 0 1 2 अँड सो ऑन. सो अगेन दिस इज अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि याची रेंज काय येणार आहे सेट 0 1 2 अँड सो ऑन अप टू 1000. पुढचे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 8, द लाईफ ऑफ LED लॅम्प. आपण जे घरामध्ये LED लॅम्प्स किंवा बल्ब्स वापरतो त्याची एक ॲव्हरेज लाईफ असते, पण त्या LED लॅम्पच्या बॉक्सवरती छापलेल्या लाईफपेक्षा त्याचं लाईफ जास्ती किंवा कमी होऊ शकतं हे लक्षात घ्या. पण नेमकं एखाद्या LED लॅम्पचं लाईफ किती असणार आहे हे काय आपण सांगू शकत नाही. तो किती तास, किती मिनिटं, किती सेकंदापर्यंत चालणार आहे हे आपल्याला काय सांगता येत नाही. पण त्याचं लाईफ जे आहे ते आपण अशा प्रकारे तास, मिनिट आणि सेकंड्सपर्यंत कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजेच फ्रॅक्शन्समध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. आणि म्हणून हा सुद्धा एक कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. इथे याची सुद्धा रेंज सांगता येणार नाही. पुढचं एक्झाम्पल आहे 4 कार्स आर सिलेक्टेड फ्रॉम ए शोरूम अँड X इज इक्वल टू नंबर ऑफ कार्स हॅव्हिंग डिझेल इंजिन. मग एका शोरूममध्ये 4 कार सिलेक्ट केलेत आणि त्यातल्या किती कार्सचं इंजिन डिझेल इंजिन आहे आपल्याला बघायचं आहे. आता असं होऊ शकते की एका पण कारचं इंजिन डिझेल इंजिन नाही आहे, सो X येणार आहे, Xची व्हॅल्यू येणार आहे 0, किंवा एकाच कारचं इंजिन हे डिझेल इंजिन आहे तर Xची व्हॅल्यू येणार आहे 1. म्हणजेच इथं X जो आहे तो 0 1 2 3 अशा अप टू 4 व्हॅल्यूज ॲझ्युम करू शकतो. आणि म्हणूनच हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे आणि याची रेंज आहे 0 1 2 3 अँड 4 हा सेट. पुढं ए सॅम्पल ऑफ 10 बॅटरीज इज सिलेक्टेड, X इज इक्वल टू नंबर ऑफ बॅटरीज फेल्ड विदिन 1000 आवर्स. बॅटरीची एक ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी असते. समजा बॅटरीची ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी आहे 1000 तास, तर त्याचं ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी कंप्लीट होण्यापूर्वीच खराब झालेल्या बॅटरीची संख्या जर आपण मोजायची ठरवली तर ती संख्या किती असू शकेल, ती संख्या 0 1 2 3 अप टू 10 असू शकेल. कारण एकूण बॅटरीज किती दिल्या 10 बॅटरीज आहेत. तर ह्यापैकी 1000 तास पूर्ण चाललेल्या बॅटरीज किती आहेत ते आपण मोजायचं, त्याच्यापेक्षा कमी वेळ चाललेल्या बॅटरीज किती आहेत ते मोजायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला इथं 1000 तासांच्या आधी खराब झालेल्या बॅटरीजची संख्या कळू शकते, जी 0 1 2 अप टू 10 असू शकते. आणि म्हणूनच हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. An economist is interested in the random variable X, the number of unemployed graduates in a town of population 1 lakh. आता इथं रँडम व्हेरिएबल X का डिनोट करतो, तर नंबर ऑफ अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट्स इन ए टाउन ऑफ पॉप्युलेशन 1 lakh. आता त्या शहरामध्ये एकूण पॉप्युलेशन शहराचं 1 lakh आहे आणि अनएम्प्लॉयड पर्सन्स किती आहे हे काउंट करायचं. तर नंबर ऑफ पर्सन्स काही फ्रॅक्शन असू शकत नाही, त्यामुळे हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. आणि अनएम्प्लॉयड पर्सन्स 0 पासून 1 lakh असू शकतात आणि त्याच्यामुळं रेंज काय आहे, हा एक सेट आहे 0 to 1 lakh. त्यानंतर आहे द रँडम व्हेरिएबल X इज द अमाऊंट ऑफ सिरप प्रिस्क्राईब्ड बाय ए फिजिशियन. फॉर एक्झाम्पल कप सिरप घ्या, एखाद्या जनरल फिजिशियननी डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं सिरप किती असू शकतं, तर जनरली एखाद्या सिरपच्या बॉटलमध्ये 30 ml 50 ml वगैरे सिरप असतं, पण असं नेमकं किती सिरप त्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेलं आहे हे आपण सांगू शकत नाही. आणि शिवाय
हे सिरप जे आहे ते लिटर्समध्ये किंवा मिलीलिटर्समध्ये असं आपण मोजू शकतो आणि म्हणून हा काय आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. इथं सुद्धा याची रेंज सांगता येणार नाही. ए पर्सन ऑन ए हाय प्रोटीन डाएट इज इंटरेस्टेड इन द रँडम व्हेरिएबल एक्स द गेन इन वेट इन ए वीक. मग अशी जसं जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करून वेट कमी करणार आहे एक एक्झाम्पल बघितलं, तसं इथे वेट गेनचा आहे. सो ऑब्व्हियसली हा सुद्धा काय आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे. इथे सुद्धा रेंज सांगता येणार नाही. पुढचं एक्झाम्पल आहे 20 व्हाईट रॅट्स आर अवेलेबल फॉर अन एक्सपेरिमेंट. 12 रॅट्स आर मेल्स अँड रिमेनिंग आर फिमेल्स. ए सायंटिस्ट रँडमली सिलेक्ट्स 5 रॅट्स एक्स इक्वल टू नंबर ऑफ फिमेल रॅट्स सिलेक्टेड ऑन ए स्पेसिफिक डे. म्हणजे एखाद्या विशिष्ट दिवशी सिलेक्ट केलेल्या रॅट्समध्ये नंबर ऑफ फिमेल रॅट्स किती आहेत हा नंबर आपल्याला इथं काउंट करायचा आहे. आता बघा की त्या सगळ्या रॅट्समध्ये 12 रॅट्स मेल आहेत आणि उरलेल्या फिमेल्स आहेत. म्हणजे फिमेल रॅट्स किती आहेत तर फिमेल रॅट्स आहेत 8. मग जर सायंटिस्टनी 5 रॅट्स सिलेक्ट केले, त्या 5 रॅट्सपैकी एकही फिमेल रॅट असणार नाही असं होऊ शकतं. म्हणजे नंबर ऑफ फिमेल रॅट्स विल बी 0 किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा सगळ्या 5च्या 5 रॅट्स फिमेल रॅट्स असू शकतात. त्यामुळं हा सुद्धा एक डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे आणि याची रेंज आहे 0, 1, 2 अप टू 5. सो आतापर्यंत जी एक्झाम्पल्स बघितली त्याच्यामध्ये डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असेल तर मोस्टली रेंज आपल्याला सांगता येते. पण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलच्या बाबतीत मात्र रेंज आतापर्यंत आपल्याला सांगता आलेली नाही आहे. याचा अर्थ असा नाही की रेंज कधीच सांगता येणार नाही. हे एक एक्झाम्पल बघा. ए हायवे सेफ्टी ग्रुप इज इंटरेस्टेड इन स्टडिंग द स्पीड इन किलोमीटर पर आवर of a car at a checkpoint. Assuming speed of cars available in India can reach maximum 300 kilometers per hour. आता इथे काय करायचं आहे आपल्याला तर एक चेकपॉईंट जवळून ज्या कार जातात त्यांचं त्यावेळेला स्पीड किती आहे हे आपल्याला मोजायचं आहे. एक स्पीड गन असते ज्याच्यामध्ये हे स्पीड मोजता येणं शक्य आहे. आता जर समजा असं मानलं की इंडियामध्ये सध्या ज्या कार्स अवेलेबल आहेत त्यांचं मॅक्झिमम स्पीड जे आहे ते 300 किलोमीटर्सपर्यंत जाऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्ती वेगाने धावणाऱ्या कार्स इंडियामध्ये नाही आहेत असं मानलं तर मग एखाद्या चेकपॉईंटपासून जी कार जाईल त्याचं त्यावेळेला स्पीड काय असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर मग मित्रांनो हे स्पीड 0 असू शकते किंवा मग 0पासून 300 किलोमीटर्स पर आवरपर्यंत ते काही असू शकतं. आणि हे किलोमीटर्स मीटर्समध्ये फ्रॅक्शनमध्ये पण मोजता येणं आपल्याला शक्य आहे. आणि त्याच्यामुळे हा एक कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आहे आणि याची रेंज काय आहे तर याची रेंज इंटरवल आहे. लक्षात घ्या क्लोज इंटरवल 0 to 300. याचा अर्थ असा आहे की स्पीड जी आहे ती 0पासून 300पर्यंतचा कुठलाही नंबर असू शकतं. 0, 1, 2, 3 एवढंच नव्हे तर 1.5, 1.7, 2.5, 2.8 किंवा 100 किलोमीटर्स, 100.5 किलोमीटर्स, 100.7 किलोमीटर्स असं ते फ्रॅक्शनसुद्धा असू शकतं. सो व्हेरिएबल कंटिन्युअस आहे की डिस्क्रीट आहे याच्यामुळं त्याची रेंज डिफाईन करता येईल की नाही हे अवलंबून नाही आहे. तर ते त्या व्हेरिएबलवर पर्टिक्युलरली तो व्हेरिएबल नेमकं काय डिस्क्राईब करतोय त्याच्यानुसार त्याची रेंज ठरत असते हे लक्षात घ्या. फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल असेल तर त्याची रेंज ही सेट असते आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असेल तर त्याची रेंज ही इंटरवल असते. तर इथं आपला टाईप नंबर 1 संपलेला आहे. तर मित्रांनो ह्या टाईपचा अभ्यास करा. पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघून याची रिव्हिजन करा. थँक्यू.